फोरबिन ठाणे क्लीन या उपक्रमाचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते शुभारंभ. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं जाहीर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अर्थात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2026च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं कचऱ्यावर प्रभावी प्रक्रियेबाबत घनकचरा विभागातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली. तसंच फोरबिन ठाणे क्लीन या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात करण्यात आलेल्या या सादरीकरण बैठकीस महापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुकेश मुकाशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे अभिजित पवार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते. फोरबिन ठाणे क्लीन यामध्ये ओला कचरा हिरवा डबा, सुका कचरा निळा डबा, सॅनिटरी कचरा लाल डबा आणि बॅटरी, बल्ब, ट्यूब्स आदीसारखा विशेष कचरा काळा डबा अशा 4 स्वतंत्र प्रवाहांमध्ये कचरा संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळं कचऱ्याची प्रभावी प्रक्रिया, पुनर्वापर आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार आहे. या सादरीकरणादरम्यान नवीन नियमातील तरतुदी, कचऱ्याचे स्रोत पातळीवर वर्गीकरण, मोठ्या कचरा निर्मात्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादींची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली. नवीन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय आणि खाजगी संस्था, निवासी आणि व्यावसायिक आस्थापने, औद्योगिक क्षेत्रे, विशेष आर्थिक क्षेत्रे, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि बंदरे यांना नियम लागू होणार आहेत. कचरा व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबींमध्ये स्त्रोतावर कचरा वर्गीकरण, घरपोच संकलन, कचरा प्रक्रिया, खुल्या जागेत कचरा टाकण्यास आणि जाळण्यास बंदी, वापरकर्ता शुल्क, दंडात्मक तरतुदी, तक्रार निवारण यंत्रणा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा समावेश आहे. तसंच 20,000 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त बांधकाम क्षेत्र, दररोज 40,000 लिटरपेक्षा अधिक पाणी वापर किंवा दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना बल्क वेस्ट जनरेटर म्हणून नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अशा संस्थांनी कचऱ्यांचे स्त्रोतावर वर्गीकरण, ओल्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर प्रक्रिया आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजेच CPCBच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक राहणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या नागरी अपील क्रमांक 6174/2023 मध्ये देण्यात आलेल्या निर्देशांची माहिती देण्यात आली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सदरचं सादरीकरण करण्यात आलं. महापालिकेच्या वतीनं नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापनं तसंच मोठे कचरा निर्माते यांनी 4 प्रवाहातील कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी करून स्वच्छ, हरित आणि शाश्वत ठाणे घडविण्यास सहकार्य मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि अधिकारी यांनी व्यक्त केला. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.